हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण खूप मस्त मजेत आहे. आज आहे 13 एप्रिल आणि उद्या आहे 14 एप्रिल. तो उद्या बाबासाहेबांची जयंती आहे. तर त्यानिमित्तानं मी सर्व घर स्वच्छ केलेलं आहे. पूर्ण घर आवरलेलं आहे माझं. आत्ता वाजलेले आहेत 10:30 आणि 10:30 वाजता तुम्ही माझं घर पाहू शकता. पूर्ण चकाचक आहे, पूर्ण चकाचक. मग अशीच गव्हाचं दळण आणलेलं आहे. गेल्या वीकमध्ये मम्मीकडे गेले होते तेव्हा मी गहू घेऊन आले होते आणि तेच आज मी दळायला टाकलं. भरपूर दिवसानंतर मी आज घरचे गहू खाणार आहे. आणि इथलं आपलं किचन वाट्यावरचं पण पूर्ण काम आवडलेलं आहे, पूर्ण स्वच्छ झालेलं आहे, क्लीन झालेलं आहे. आणि मी खिडकी लावते पहिल्यांदा. तर इकडं बाथरूम पण क्लीन करून घेतलेलं आहे. कारण काय सकाळ धरून पाणीच नव्हतं. कारण काय उन्हाळा म्हणलं की लोड शेरिंग आणि लोड शेरिंग म्हणलं की भरपूर सारे पाण्याला प्रॉब्लेम. पण पाणी यासाठी नव्हतं की आमची जळाली होती मोटर. तर आता कपडे पण आत्ताच धुवून टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता कपडे पण आत्ताच धुतलेले आहेत आणि पूर्ण घर पण स्वच्छ केलेलं आहे, पूर्ण क्लीन केलेलं आहे. थोडीशी बसते आणि मग गप्पा मारते. कारण की उद्या जयंती आहे, उद्या लवकर उठावं लागेल. आणि परत म्हणलं की उठलं की नाही का पारोशात कपडे किंवा किचन वाटा पण खराब असला तर मला काही आवडत नाही. म्हणून मग म्हणलं की त्याच्या अगोदर आपण आत्ता रात्रीचं स्वच्छ करून घ्यावं. आत्ता वाजलेले 10:30 पावणे 11 वाजत आलेले आहेत. तर मग अशी 5 वाजता पाणी आलं, पण माझं काही काम चाललं होतं म्हणून मग मला काही करता आलं नाही. मग नंतर जेवण वगैरे, नंतर मीटिंग. मग म्हणलं की नको, नंतरच निवांत करावं. मग आता मीटिंग संपली, 9-9:30 वाजता मीटिंग संपली. मग म्हणलं की चला आता पटकन आवरून घ्यावं. परत डबल पाणी सुटलं कारण की बोरिंगचं पाणी आहे आणि खाली टाकीत भरावं लागतं पहिल्यांदा आणि नंतर मग वर सोडावं लागतं. मग सगळीकडं पाणी येतं आम्हाला. पहिल्यांदा बाथरूमला वेगळं येतं, नंतर इकडं किचन वाट्या वेगळे येतं. असे पाण्याचे पण प्रकार आहेत. तर बाथरूममध्ये थोडं थोडं पाणी येतं म्हणून मग मी आत्ता सध्या नळ तर चालूच ठेवलेलं आहे. पाणी थोडं येते जाते. मग म्हणलं तेवढ्यात आपला ड्रम भरून होईल. आणि माझा ड्रम भरलेलाच असतो कारण की मला माहिती आहे की पाण्याचा खूप तुटवडा आणि पाणी म्हणजे मला भरपूर लागतं. कारण की मी पाण्याचा भरपूर असा सारा यूज करते. आता मी मम्मीकडे गेले होते तर मी धुण्याला खूप पाणी वापरत होते. तर मम्मी एवढं नको यूज करू बाई, इकडं उन्हाळा चालू आहे. जेव्हा आपल्याकडे मोकळं पाणी असतं तेव्हा आपण पण भरपूर सारा पाण्याचा यूज करतो. कारण की गावाकडं म्हणलं की कसं हे असतं, पाट म्हणा किंवा मोटर चालू केली की खळखळ किती पण पाणी. आणि आता उन्हाळा म्हणलं की पाण्याचे भरपूर सारे गावाकडे हाल असतात. पण यावर्षी मला नाही का यावेळेस पूर्ण हिरवं दिसलं. अजून 1 मंथ जायचं आहे, अर्धा मंथ, अजून 1-1.5 मंथ जायचं आहे. आणि जूनमध्ये पाऊस पर्यंत लवकर ह्याची गॅरंटी नाही. कारण की आता अवकाळी पाऊस पडून गेलेला आहे. अवकाळी पाऊस आले म्हणलं तर जूनमध्ये पावसाळ्याला परत प्रॉब्लेम. अशा काही गोष्टी होतात बघा. निसर्गाला सुद्धा काही गोष्टी मान्य नसतात. तर चला जाऊ द्या, उद्या बाबासाहेबांची जयंती आहे. सॉरी, पण नेक्स्ट टाईम नक्कीच माझ्या घरात हे असेल. आत्ता मी मम्मीकडून खरंच मिस केलं फोटो आणायचे. कारण की माझे 2 फोटो होते, बाबासाहेबांचा पण होता, गौतम बुद्धांचा पण होता. आणि मी काही इकडे घेऊन आलेले नाही आहे कारण की मी जास्त पसाराच काही घेतलेला नाही आहे. आणि मग ते फोटो पण तिकडंच राहिले. तर नेक्स्ट टाईम मी नक्की आणेन. तर चला, जयंती खूप मोठी असते आणि आता पुण्यामध्ये तर मला काही जाणं उद्या शक्य नाही आहे. तर बघू काय होते काय नाही, पण शक्यतो नाहीच आहे. इथं असेल तर इथं मी नक्कीच जाईल. कारण की बाबासाहेबांना कसं आपण डोक्यात घेऊन त्यांच्या ह्याने चाललं पाहिजे. आणि आता एवढं मी सगळं बोलते, काय करते, ते त्यांचे उपकार आपण कधीच कोणत्याच जन्मात फेडू शकत नाही आहे. कधी म्हणजे कधीच नाही फेडू शकत. कारण की त्यांनी खूप सारं करून ठेवलेलं आहे. आपल्याला ते फक्त डोक्यात घेऊन चालायचं आहे पुढं. आणि मी तेच करते. मला एवढं बोलण्याचा अधिकार, मला एवढं सगळं चालण्या फिरण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार मला बाबासाहेबांमुळेच भेटलेला आहे. म्हणून मी तर त्यांच्या कधीच उपकार विसरणार नाही, कधी म्हणजे कधीच नाही. कायम आपण त्यांच्या ऋणीच राहू. आणि त्यांचे जे नियम अटी आहेत त्यांना नक्कीच आपण फॉलो करू. कारण का एखाद्या व्यक्तीला म्हणा, एखाद्या व्यक्तीच्या विचारांना म्हणा आपण फॉलो केलं ना तरी आपली अख्खी लाईफस्टाईल चेंज होऊन जाते. खूप अनुभव आहे, खूप एक्सपिरियन्स आहे. म्हणून जे पण मोठे असतील ना त्यांना आणि जे त्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे अशा लोकांना पण खरंच फॉलो केलं पाहिजे. असं नाही आहे की नाही का की
चुकीचं असेल तरी फॉलो केलं पाहिजे असं नाही आहे, पण जे बरोबर आहे ना त्या गोष्टींना नक्कीच फॉलो केलं पाहिजे. हे तर माझे रूल आहेत. आणि काय गेले पप्पांना खूप मिस केलं तिथं गेल्यावर, कारण की पप्पांची खूप आठवण आली रानात गेलं तरी पण, कारण की एक एक क्षण त्यांच्याबरोबर घालवले, काय गोष्टी आठवल्या. आता 14 एप्रिल येत आहे तर पप्पांना पण असं खूप नाही का, आमच्या घरात दिवाळी साजरी व्हायची. दिवाळी 14 एप्रिलला आम्हाला कपडे वगैरे, आम्ही दिवाळीला म्हणजे दिवाळी नव्हतं सेलिब्रेट करत. दिवाळीला कधीच आम्ही करंजा शंकरपाळ्या केले नाही, पण 14 एप्रिलला माझे पप्पा इकडून येऊन सामान वगैरे नाही का भरायचे आणि मग आम्ही दिवाळी सेलिब्रेट करायचो 14 एप्रिलला. करंजा शंकरपाळ्या काय गोड धोड असेल ते सगळं 14 एप्रिलला करायचो. पप्पा मला नवीन कपडे घ्यायचे आणि त्यांनी पण काय गोष्टी शिकवल्या. त्यांना जेवढं माहिती होतं तेवढं त्यांनी आम्हाला शिकवलं आणि काय गोष्टी आम्ही त्याच फॉलो करतो आणि त्याच कायम फॉलो करत राहील. आणि खरंच मिस यू पप्पा, खूप 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 मिस केलं. आणि पप्पांच्या नावाने मी जे झाड लावलेलं आहे, आंब्याचं झाड लावलेलं आहे, त्या झाडाला पण 4 फळं आले ते 4. मी मम्मीला म्हणलं की पहिल्यांदा म्हणजे पप्पांचा आमच्या चौघांवर पण सेम आशीर्वाद आहे. कारण की आईबापाला किती पण लेकरं असू द्या, किती पण लेकरं असू द्या, पण कोणत्याच लेकरांमध्ये आईबाप अजिबात भेदभाव करत नाही. पप्पांनी पण आम्हाला तेच केलं, म्हणजे कधीच भेदभाव नाही, ह्याला कमी ह्याला जास्त, हे असं तसं, किंवा 3 मुली आहेत मला 1 मुलगा आहे, समीरचा जास्त लाड, असं अजिबात नाही. उलट समीरचा कमी लाड होता पण आमचा जास्त होता. कारण काय म्हणायचे काही असलं तरी पोरींसाठी, कारण काय गोष्टी बाकीच्या तर आहेत त्या मुलाला तर भेटणारच आहेत, म्हणून काय असेल ते पोरींसाठी, असं पप्पांचं असायचं नेहमी. आणि खरंच त्या गोष्टी पप्पांबरोबर काही क्षण घालवले होते ते खरंच त्यांना मिस करतो, त्यांचं बोलणं हसणं सर्व गोष्टी. आणि 14 एप्रिल आल्यामुळं तर मग मी जास्तच थोडीशी नाही का भावनिक म्हणा किंवा असं नर्वस फील होते. पण चला, काही गोष्टी थांबण्यासाठी नसतात, प्रत्येक येत असतो दिवस, जात असतो. फक्त तो दिवस आपल्याला कसा बेटर बनवता येईल ह्याचा प्रयत्न करा. कारण काय गेलेल्या गोष्टी कधीच येणार नाही. फक्त त्यांचे आठवणी म्हणा किंवा त्यांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे त्या गोष्टी पुढं घेऊन जायचं, एवढं डोक्यात टार्गेट आहे, बाकीचं काहीच नाही आहे. तर मग अशी जाऊन मी ॲब्रोज केले ते कशा दिसते ते 2 महिन्याने केले ते एवढे तर मी ऊन आहे म्हणून आता संध्याकाळी जाईन. संध्याकाळ झालं की नको आता उशीर झाला, आता जाऊ उद्या जाऊ, उद्याचं संध्याकाळ, उद्या संध्याकाळचं सकाळ, सकाळचं संध्याकाळ, असे दिवस गेले. 2 महिने गेले पण ॲब्रोज काही केले नाहीत. मग आज मुहूर्त लागला की म्हणलं नाही आता जाऊन करायचंच आहे. दळण पण टाकायचं होतं म्हणून तर मग आवराजून गेले. तर उपाशी बसवलेलं असतं, कारण की भाकर तर काय उन्हाळा असल्यामुळे काही जेवण पण जास्त काही खाऊ वाटत नाही आहे आणि म्हणून नाहीच. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.